सर्वांना मंडळी, आज दिवाळीचं पहिलं अभ्यंग स्नान आहे, त्यामुळे सगळं अगदी मस्तपैकी उठल्याने आंघोळ करून आम्ही चाललोय फिरायला. तुम्हाला पण माझ्याबरोबर फिरायला नेणार आहे. काय काय बघायचंय, खूप हास्यास्पद होणार आहे. म्हणजे मला तुम्ही हसणार आहात. मी मज्जा करायला चाललोय आपण, पण मज्जा म्हणजे काय असते आमची ती तुम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळेल. आणि मेट्रोतून चाललोय असं धरायला लागतंय, कारण मेट्रो सुद्धा गचके खाते आमची. काय करणार मंडळी. पहिला स्पॉट आहे आपला, तुम्हाला कळलं असेलच, माझाच नाही अख्ख्या पुणेकरांचा लाडका बाप्पा. पहिलं दर्शन त्याचं दर्शन घेऊन, त्याचा आशीर्वाद घेऊन आपण परत पुढे जाणार आहोत. पण चला, तुम्हाला पण दर्शन घडवते. चलो. हे बघा, आज आम्ही संध्याकाळी आलोय, त्याच्यामुळे कारंजे पण छानपैकी सुरू केले तिथे. आणि मस्त सारसबागेतला गणपती. चला आपण जाऊया दर्शन घ्यायला. आम्ही जाणून बुजून उशिरा आलो, कारण सकाळी खूप गर्दी असणार. इथे दादा, इथे स्टॉल आहे त्यांचा, आणि ते काहीतरी पेंटिंग करतात. विचारूया आपण त्यांना. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा पहिले. रमेश कडू. आणि हे तुम्ही पेंटिंग म्हणजे तुम्ही स्वतःहून पेंटिंग करता येते असं दिसलं आम्हाला. हो, हे असंच येतं ना, बिगर पेंटिंग. अच्छा, गणेश डोळे वगैरे काढून व्यवस्थित करतो. अच्छा, डोळे वगैरे सगळं तुम्ही त्याचं ड्रॉइंग करताय. ओके. आणि अगोदर काय म्हणाला, सुपारी? आपण पहिल्या पूर्वी सुपारीचं बनवायचं. हे पेस्टल पॅरिसचे, आपण सुपारीचं बनवायचं. ठीक आहे, सुपारीचे पण बनवत होते. सुपारीमध्ये कोरलेले, त्याच्यावर पेंटिंग केले ना. सुपारी. नक्की यांच्या स्टॉलला भेट द्या. आमच्या अपेक्षेप्रमाणे गर्दी. हे बघा, इथून दर्शन घ्या, कारण समोरून दर्शन कॅमेरा ऑन करायला देत नाहीयेत. आपण आपलं इथून बाप्पाचं दर्शन घेऊया. हे संग्रहालय आहे, ज्याचा आपण याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. खूप सुंदर आहे संग्रहालय. आतमध्ये छान छान मूर्ती आहेत गणपतींच्या छोट्या छोट्या. आता आपण पुण्याचं ग्रामदैवत जोगेश्वरच्या इथे आलोय. हे एक माझं आवडतं दैवत आहे. माहित नाही, पण खूप छान वाटतं तिचं दर्शन घेतल्यानंतर. पण आज इथे सगळं गाभाऱ्याचं बाहेर आणलेलं आहे, रिन्युएशन आहे असं सांगतायत. बघूया आपण. गर्दी आहे, त्याच्यामुळे गाभाऱ्यातली देवी इथे बाहेर ठेवले त्यांनी, आणि गाभारा मोकळा केलाय. मंडळी, आज आपण फिरायला निघालेलो आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितले, सारसबागेतला गणपती झाला, जोगेश्वरीची देवी झाली, पण तिथे थोडंसं अरेंजमेंट त्यांनी बदलली, त्याच्यामुळे ते सगळं तसंच थोडंसं घेऊन शूटिंग आम्हाला बाहेर पडावं लागलं. आणि थोडंसं आता आम्ही तुळशीबागेत आल्यानंतर कावरे आईस्क्रीमला आलो नाही तर ती तुळशीबागेत गेलोच नाही असं होतं. हे पुणेकरांना सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आता आम्ही, तुम्हाला दिसत असेल, कावरे आईस्क्रीम आलेला आहोत. आणि आता कसं सांगणार, माझं तर मला थोडंसं खायला प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे मी कमीच घेतले. पण खाणार आज मज्जाच करायची आहे, त्याच्यामुळे फुल मज्जा करणार आहोत. अजून तुम्हाला मजा बघायला मिळणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा, कारण माझ्यावर हसायचं आहे तुम्हाला. पण हा माझ्यावर नाही, हा प्रत्येक स्त्रीचा गुणधर्मच आहे. चला मंडळी, आम्ही कावरेचं आईस्क्रीम खायला वरती गेलो होतो, पण खरी मजा आहे ना ती इथेच ते उभं राहून खाण्यात आहे. हे बघा. पण मुली या बरोबर होत्या, त्यांनी वरती नेलं. गर्दी आहे. सॉफ्टी खाण्यात जी मजा आहे ना इथे उभं राहून, ती वरती खुर्चीत बसून नाही.
काय ना तुळशी बागेत आलं की याची सगळ्याची भुरळ पडते. इथे काही खरेदी केलं नाही तर कसं होणार. आणि त्याच्यात मंगळसूत्राची डिझाईन तर एवढी वेगवेगळी प्रत्येक वेळेला येतो तेव्हा बदलत नवीन नवीन बघायला मिळते. आपला तुळशी बागेतला गणपती उद्या लक्ष्मी पूजन आहे आणि इथे झाडू ही आपल्याला घ्यायची आहे. मज्जा करायला आलोय पण हे पण शेवटी आपण गृहिणी आहोत. मैत्रिणींनो, आता शेवटचा टप्पा. ऍक्च्युली आलोय आपण फिरायला आले आणि मज्जा करायला. पण काय आहे ना, आपली जी सवय आहे ना प्रत्येक गृहिणीची, कुठे बाहेर गेलं ना तरी घरातले स्वयंपाक घरातल्या वस्तू आपण कधी विसरू. आणि विशेष करून भाजी. आणि आता अशी ताजी ताजी भाजी दिसली ना तर मग आपण मोहातच पडतो. आमचा तर अनुभव तुम्हाला मी सांगेन. आम्ही जेव्हा ट्रिपला जातो ना त्यावेळेला ट्रिपला सुद्धा आम्ही सगळ्या ज्या मेंबर आमच्या बघत असतील ना तर त्यांना तर नक्की आठवेल की आम्ही तिथे गेल्यानंतर भाजी घेऊन जातो फिरायला मज्जा करायला, पण भाज्या घेऊन येतो प्रत्येक ठिकाणाहून. तसा आता हा माझा शेवटचा टप्पा आहे आणि मीही मोहात पडले. त्याच्यामुळे मी काय आता शांत बसण्यातली नाहीये. मी सुद्धा भाजी घेणार आहे. तुम्ही पण या भाजी घ्यायला माझ्याबरोबर या. मैत्रिणींनो, फार उत्साहात इथे शिरले होते मी भाजीच्या काय म्हणतात त्या आनंदात. पण मंडईत भाजी खूप महाग आहे. त्याच्यामुळे आमची आपली पिंपरी चिंचवडची छान आहे आकुर्डीची मंडई तिकडेच घेणार आहे मी. एवढी घेतले बस झाली, हाऊस भागली माझी. चला जाऊया आपण.